तालिबानी प्रवृत्तीचे लोक इथेही होते, नव्हे आजही आहे. स्त्रियांना शिक्षण नाकारणारा म्हणून इथेच होता. जाती धर्माच्या भिंती उभा करणारा म्हणून इथेच होता. मानवी जीवनात समानतेची संधी नाकारणारा म्हणून सुद्धा इथेच होता. पतीच्या निधनानंतर तिला पेटत्या अग्नीत उडी घ्यायला लावणारा समाज सुद्धा इथेच होता. स्त्रीचा पती वारल्यानंतर तिचे केस कापून तिला विद्रूप करणारा समाज इथेच होता. स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर शेणाचा मारा करणारे इथेच होते. समानता नाकारून दलितांच्या डोक्यावर मानवी विष्ठेची वाहतूक करायला लावणारे सुद्धा इथेच होते. स्त्री आणि पुरुष यांच्यात भेद मांडून वेदाचं शिक्षण नाकारणारे सुद्धा इथेच होते. हजारो वर्ष जातीच्या उतरंडीमुळे बहुजन समाजाला शिक्षण नाकारून वेठ बिगारीत ठेवणारे सुद्धा इथेच होते. मेलेल्या जनावरांची कातडी सोलून उपजीविका करणाऱ्यांचा निर्घुण खून करणारे सुद्धा याच ठिकाणी होते. गावोगावी खाप पंचायत चालवत मध्ययुगीन शिक्षा देणारा समाज तोही इथलाच आहे. आणि खालच्या जातीतील मुलाशी विवाह केला म्हणून वाडीत टाकणारा समाज सुद्धा इथंच आहे. आपल्याच धर्मातील अमानुष रूढी आणि परंपरा यांना विरोध करणाऱ्या डॉक्टर दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांचा खून करणारी खुनशी प्रवृत्ती सुद्धा इथलीच आहे. दस्तूरखुद्द छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्रांचे उच्चारण नाकारणारा समाज हाही इथलाच आहे. उत्तर पेशवाईमध्ये दलितांची सावली आणि थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून दलितांच्या पाठीवर झाडू आणि गळ्यात मळकं बांधणारा समाज इथलाच होता. मित्रहो, ही यादी संपणारी नाही. यालाच तालिबानी प्रवृत्ती आणि विकृती म्हणतात. ती तिथं जशी आहे तशीच इथंही आहे. फरक इतकाच की ती अफगाणिस्तानात सध्या दृश्य स्वरूपात दिसत आहे. आपल्या समाजाच्या अंतरंगात डोकावल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की त्याच तालिबानी प्रवृत्तींचा अजूनही वास, अजूनही निवास इथं आहे. आणि म्हणून अशा तालिबानी प्रवृत्तींचा विरोध करूयात, त्यांना दूर सारूयात आणि त्यांच्यापासून दूर जाऊयात.